तरुणांनी व्यसनादूर राहावे व मुलींनी आईवडिलांची मान खाली जाईल असे कार्य करू नये. सोपान महाराज कनेरकर. नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज. अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा. सविस्तर बातमी खालीलप्रमाणे. बोदवड तालुक्यातील जामठी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रविवारी हभप सोपान महाराज कनेरकर यांच्या कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. तर या कार्यक्रमाचे आयोजन जमती येथील छत्रपती ग्रुपतर्फे करण्यात आले. यावेळी सोपान महाराज कनेरकर यांनी आपल्या कीर्तनादरम्यान तरुणांनी व्यसनाचा त्याग करावा व व्यसनमुक्तीकडे वळावे व मुलींनी आईवडिलांचे मान खाली जाणार नाही अशी कृत्य करू नये, अशा प्रतिपादन हभप सोपान महाराज कनेरकर यांनी केले. दरम्यान या कीर्तनाच्या वेळेस अनेक तरुणांनी स्वतःहून महाराजांकडून गळ्यामध्ये तुळशी माळ घालून व्यसनमुक्तीचा निर्धार केला. यावेळेस पंचक्रोशीतील अनेक महिला, पुरुष, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यालाही भरभरून प्रतिसाद युवकांकडून देण्यात आला. तर या सर्व रक्तदात्यांना छत्रपती ग्रुपतर्फे मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. विपर्मी त्वाम महम कंठे गुरु महम कृष्ण वल्लभ रामकृष्णारी 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 हा झाला तुमचा गुरुमंत्र. अंडे, मटण, दारू, बिडी, सिगारेट, गुटखा काहीच खाता येत नाही. जमलं तर पंढरीची वारी करायची, कोण्या दिंडीत चालाचं मला विचारायचं. जमलं तर एकादशी करायची. माळ तुटली तर पाणी सुद्धा पेता येत नाही. माळ खुटीले लटकून इतर कार्यक्रम करायचे नाही. मी माळ घालतोय म्हणून मी तुमचा गुरु नाही, तुमचे गुरु ज्ञानोबाराय असतील, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुमची वाट पाहिल्याशिवाय राहणार नाही. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, भारत माता की, गो माता की, गंगा मैया की, सनातन धर्म की, राम जन्मभूमि की, काशी विश्वनाथ भूमि की, श्री कृष्ण भूमि की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, अयोध्या निवासी अवध नरेश भगवान प्रभु श्री राम की. इस दोस्त के गले में मिलोगे असं म्हटलं. राजा आतमध्ये पाहतात, खुर्चीची व्यवस्था बदलवली आहे, त्याच्यामुळे घात पात होऊ शकतो. राजा दोन्ही बाहूच्या दिशेने वाटचाल करताय. राजा एका बाहूचं आलिंगन देतात, दुसऱ्या बाहूचं आलिंगन द्यावच का. तेवढ्याच वेळात अफजल खान काय करतो, राजांची मुंडकी बगलीत दाबतो, पाठीत खंजर खुपसतो, चिलखत घातलं असतं, त्याच्यामुळे टर टर आवाज येतो. राजांना लक्षात येतं दगा झालाय, राजांना लक्षात येतं दगा झालाय. राजा तेवढ्याच वेळात आता शहाजी राजाने भोसले वाघनाचं बाहेर काढतात, खानाच्या पोटात टाकतात, खानाचा कोथळा बाहेर काढतात. तेव्हा अफजल खान ओरडतो, बचाव बचाव बचाव. असं म्हटल्यावर सय्यद बंडा धावत येतो, राजांवर दांडपट्ट्याने प्रहार करतो. तेवढ्याच वेळात जीवा महाले एका दांडपट्ट्यात सय्यद बंडाचा हात छाटतो आणि तेव्हाच मान प्रचलित होते, होता जीवा म्हणून वाचला शिवा. तेवढ्याच वेळात कृष्णा भास्कर कुलकर्णी राजांवर प्रहार करतात. राजा एका तलवारीत दादा कृष्णा भास्करचा वध करतात. हा आतंकवाद तेव्हा सुद्धा असं